परवा आपण एका मुलीच्या घरी गेलो होतो. त्या मुलीच्या आईला ह्याने काय विचारलं, तुम्हाला हनीमूनला कुठे जायला आवडेल? मुलीच्या आईला असं विचारतात. अहो कन्फ्युजन झालं असेल ना त्याचं. हा पप्पा, मला तीच मुलगी वाटली. अशी कशी वाटली ती मुलगी? अशी कशी वाटली? आता झालं कन्फ्युजन, त्यात काय हा. एवढं? मम्माचं नव्हतं झालं? काय झालं होतं? तुमच्या बघण्याच्या कार्यक्रमाला मम्माला आधी तुम्ही मुलाचे आजोबा वाटला होतात. बापरे, वाटला होतात की नाही? नको रे नको, ती आठवण करू संगावर काटा येतो. पण मला कळत नाही मम्मा, पप्पा जर तरुणपणी सुद्धा हे असे दिसायचे तर तू हो का म्हणालीस? अरे शेंडी नसली तरी नारळ विकत घेतोस की नाही आपण? चला आता उशीर झाला. आता सांगेल तसं सांगितलं तसं सूचना पाळायचं सांगून हो, ठेवतोय. हो, तुम्ही आणि चिडचिड करू मी नका चिडचिड अजिबात. करत नाहीये. हा हा. काय ते एकाच पद्धतीने वाजवा ना, टुंग टुंग नाही तर पुचपुच. सुरुवातीलाच इतकं व्हेरिएशन द्या. थांबा जरा. अगं बाई, शिवाली, पाहुणे आले वाटतं. आज आमच्या घराची बेल वेगळीच वाजते नाही? अगं बाई, या. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 ना, या 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 या. या. बस. आम्ही चौघुले. हो हो. हा हा. का करताय? नको ना. आ? विवाह मंडळाच्या रेफरन्सने आम्ही आलेलो आहे. म्हणजे काय? अहो असं काय, ओळखलं मी तुम्हाला. केव्हापासून तुमचीच वाट पाहत. बसा ना, बसा 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 पुढे यांच्या जवळ बस. बसा. नमस्कार नमस्कार. आम्ही चौघुले. अहो. मी समीर चौघुले. वा. गेली 38 वर्ष पालिकेच्या वॉटर डिपार्टमेंट मध्ये चीफ अकाउंटंट आहे. हो का? 38 वर्ष नोकरी केली बरं का मी. 38 वर्ष. छान आहे छान आहे. या. ह्या 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 माझ्या हा हे काय ते नमस्कार. हे माझी बायको. नमस्कार. माझी बायको रसिका. नमस्कार. हा माझा नाईलाज पप्पा. मुलगा. हा माझा मुलगा ओंकार. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? आई आहे ती, आई आहे. हा तुझा प्रॉब्लेम आहे, लक्षात आलं का तुझ्या? एकदा ना तुझी रेंज ठरव काय आहे ती. आहो इकडे बाहेर बाहेर तू बाहेर काय छापलेस बघ तू. बाहेर काय छापलेस तू? अण्णा मानवेंद्र, तुमच्या गळ्यात साखळी घालून मी तुम्हाला फिरवायचे आणि तुम्ही कधी भटक्या कुत्र्यांच्या मागे लागला नाही. नाही भाऊ. छान लिहिलेस तू माझ्या वडिलांच्या बाबतीत. खरंच छान लिहिलेस. हा पुढे बघ. तुम्ही घरात कुठेही शी करायचं नाही. नाही भाऊ. पेपर धर तिथून असं. हे धर तू, धर. हा. तुम्हाला शी लागल्यावर बाहेर जाऊन तुमचं ठरलेलं झाड होतं बांबूचं, तिकडे जाऊन तुम्ही पायवर करायचं. अण्णाच्या बाबतीत तू असं नाही. विज्युअलाइज होत रे अण्णा. विज्युअलाइज होत ना रे अण्णा. गेलं ना आमचे. असं बोलशील तू अण्णांबद्दल? मला खरंच माफ करा, मी माफी मागतो तुमची. पण हे जे काही वर्णन तुम्ही करताय, जे तुम्हाला व्हिज्युअल होतंय, हे सायरस जीन बद्दलचं आहे. परफेक्ट, एक्झॅक्टली. हे वर्णन सायरसचं आहे, पण नाव अण्णा मानवेंद्रचं आहे. हे काय आहे? कोण रमेश? ये आता पुढे काय छापलंयस तू? आणखी छापलंय मी? अरे अरे म्हणजे हा, बघ पुढे बघ. अण्णा मानवेंद्र केलं की शेपटी हलवत धावत यायचा. कोण सायंटिस्ट इकडे म्हटलं धावत येतो रे. सायंटिस्ट बघितलंच आयुष्यात असं कधी? काय लिहिलंस तू? पुढे वाच. अरे बापरे, मोठा परिचय लिहिलायस तू. छान लिहिलं. वाच. अण्णा मानवेंद्र, तुम्ही कुत्ते की दुम या सिनेमात चपळाईने सीन दिलेले होते. तुम्ही तोंडात चप्पल घेऊन शेपटी हलवत व्हिलनच्या मागे पळालेला सीन अजूनही लोकांच्या लक्षात आहे. माझ्या अण्णांनी अशी चप्पल घेऊन व्हिलनच्या मागे धावले होते की अण्णा. काय तुझं असताना मध्ये मध्ये रियाज करताना बरोबर घुसतेस तू. इकडे काढ ना आजूबाजूने कचरा जरा. नीटवर. तुला 1000 वेळा सांगितले रियाजाच्या वेळेला येत जाऊ नकोस म्हणून. 10 नंतर येता येत नाही तुला. इथं उगाच तुमचा काहीतरी उळ्याचा कार्यक्रम चाललाय. 10 घरची कामं असतात ती मला. नाही तर उद्या माझ्या नावानं उलट्या बॉम्बा मारत फिराल. ही मंगल काय काम करत नाही. माझ्या गाण्याची चेष्टा करायची नाही. कोण आहे मी? पायवर घ्या. कोण आहे मी? हा? कोकिळ कंठी म्हणतात मला. कोकिळ कंठी कळलं ना? हे कोकिळ कंठी समीरजू चौघुले असं म्हणतात मला. पंडित आहे मी, पंडित. कळलं नीट का? बसा. हा, मला नको शिकूस. माझा स्वर कानावर पडला ना की सृष्टी मोहरून येते.
माझा स्वर कानावर पडला ना की मोराची आठवण येऊन लांडोरनं अस्वस्थ होते. माझा स्वर कानावर पडला ना की जुजबी देवी प्रसन्न होते. माझा स्वर कानावर पडला की तो चंद्र असतो ना तो व्याकुलतेने खाली बघतो. अरे बापरे काय चाललंय हे, आणि काय म्हणतो, काय फालतूगिरी लावली आहे तुम्ही? शानपणा करू नकोस तू. माझ्या गाण्याची थट्टा करायची नाही तुम्हाला सांगून ठेवतोय. गेली 28 वर्ष मी तपस्या करतोय गाण्याची, कळलं का तुला? अनेक पुरस्कार मिळालेत मला. काय पुरस्कार हायती यांचे? काय सांगू तुम्हाला, एक एक पुरस्कार. काय नाव आहे ते तुमचं पुरस्काराचं? हा काय तर म्हण कांजूर मार्गचा सुमार गंधर्व. यो